चाल ना मग कंदीलाजी, झालीच नाही का तुझी पात? चाल ना मग, किती भुका लागल्या बिचारे, पोटात कावडे कावळे हळू राहील ना. चाल ना लवकर, लय भुका लागल्या हो आता. हो ना, मला जरासं दाट आलं होतं म्हणून मी माग राहिली. आलीच ना, तुम्ही आणा ना त्या आंब्याच्या भाकरी गिकरी आणा काढून, तिथपर्यंत येतोच मी. पाणी गिनी आणा प्याले, आणा लावा ना शांताराम भोले, पाणी आणा लावा प्याले भरून. आणि होतेच मला ते द्रोक, नाही तर मग बबिताला घ्यायला लाव तुम्ही जरासं. खरंच ना, आता भुका लागल्यास ना. हे कंदी निरा आपल्याच भरोशावर येते निंदाले, कैच्याले बिचारीले जातानी पात घ्या लागते तिची, येतानी घ्या लागते. निरा काही निंदत नाही, काळजी ना काही नाही, कैच्याले मागच राहते. किती घ्यावं हिची पात, नाकी नव येऊन राहिली. आपली निंदाव काहीची निंदाव समजून बी नाही राहिलं. अरे बाय हो, तुम्हाला काही समजत नाही बा. आता काय निरा एक पात नाही लागली तर भुका लागल्या. खरं सांगा तुम्ही, 9 तर नाही वाजले, घरी जेवता का तुम्ही 9 वाजताच? एवढी पात लावा, अधिक आवड घ्या मग जेवण करा. जेवले का नाही तर तुम्ही, एक पात झाली का नाही तर म्हणताना सुट्टी द्या म्हणून सांगा. तुम्हीच सांगा आता, एक पात बी नाही लागली सारखी तर तुम्हाला भुका लागल्या. मग म्हटलं तुम्हाला जेवू नका तर तुम्ही म्हणसाल की जेवासाठी बी मनाई करते. शांता मावशी, शांताराम भाऊचं काही काम आहे बाई. आता कसं कालचा उपास होता आम्हाला, म्हणून आज भूक लागली लवकर, म्हणून आम्ही जेवायचं म्हणून राहिलो. रोज तुले म्हणतो का, रोज तर आम्ही कसं पुरी पात लागल्याशिवाय जेवत नाही बा. आता बी पात लावलीच ना, एवढा तेवढे आवड राहिले तर मग आम्ही घेऊन घेऊ ते. आता भुका लागल्या, आणायला बरं तू पाणी भरून आणायला बरं विहिरीवरचं. हो बरोबर आहे बायाचं, जाऊ द्यावं. कालचा कसा सोमवार होता, भुका लागल्या. आता ते निघतात ना बाया, आपल्याच आहेत बाया, निघतात त्या काळजीनं कामं करतात. तुम्ही आणा येले, पाणी गिनी भरून आणा. ते द्रोग आणते, हे बबिता आणते थैले गेल्या आंब्याच्या सोडून. जून घ्या तुम्ही बी, या मग जून घेऊ. एकदा जेवला की मग काय होते माणूस, थांबतील ना त्या जराशा शिल्लक थांबतील. ते 2 बकेट आणि गुणकुटी ठेवला मग काल तो येता येता सांग ना, मग मला मी घेतो तिथून आणतो भरून. अहो त्या वांग्यात ठेवेलाय ना, 2 बकेट्या वांग्यात ठेवेलाय आणि गुणबी त्याच्या बाजूनच ठेवेलाय. त्यातला घ्या भरून आणा. हे लोक सुसू देत नाहीत ना, पाणी काढायला आपण 2 बकेट विहिरीवर ठेवा तर निरा घरीच घेऊ जाते, म्हणून ठेवा लागते अडचणीत. नाही तर बकेटची काय गोष्ट आहे व, विहीर आहे तर कोणी पाणी पिते, विहिरीवर येऊन ठेवाच लागत असते विहिरीवर 2 बकेट. पण लोकांचं कसं आहे, आपण करायला जाऊन ते करतात काय, आपण करावं त्याची काळजी तर ते आपल्या डोक्यावर बसतात. 2 बकेट ठेवली की निरा घरीच घेऊन जातात ना बा, म्हणून मी त्या वांग्यात ठेवली, घेऊन घेते वांग्यातली. नाना बरं भरून लवकर, बायाला भुका लागल्या आता. बाबा पाणी काढता काढता घाना घाण झाली रे भाऊ. या बाया होत का काय होत, इतकं कसं पाणी पितात, इथेच डब्बे धुतात जशा काही इथे पिकनिकला गेलाय. मला समजत नाही, या बाया वावरात कामाला आल्या का कोणता डबा पार्टी करायला आला. डबे धुतात, हात धुतात, मस्त जेवतात. पाणी नेणाऱ्याची तर गंमतच आहे भाऊ. विहिरीहून किती पाणी न्या, 2-4 बकेटात न्यास लागतात यायले, इतकं पाणी पितात या. आपण जेवायला बसलं ना तर जेवायच्या वक्ती गडवाच भरून घेतात, आणि अधिक लागलं ना पाणी तशा पायतात डोळे मोठे करून आपल्या इकडे. आणि आपल्यावर आहे ना बारी आता पाणी न्यायची, तर होय ना अगय पगय सांडवणं काही हयगीच नाही. जाऊ दे आता, नेतोच एकदा आता, बाहेर भुकाच लागल्या, न्यास लागेल पाणी. बापा हे डबे होयत का काय होयत, बायाले वाटू राहिलो का आपण कुठे पार्टी करायला आलो. या निदाले आल्या का पार्टी करायला आला काय माहित बापा. आता काय आहे तर जेवा हो बाय हो, जरा लवकर जेवा. आपल्याला कसं निंदावी लागते ना, लागली पाहिजे ना आणखी एखादी तर पात लागली पाहिजे का नाही. जेव रे बा शांताराम, जरा साक सुखानं जेवाच्या बाबतीत जरा साक सुखात समाधानी न राहत जाय. एवढा पैसा काय तू मेल्यावर संग नेणार आहेस, पोरण सुना काही देत नाहीत बरं. आता जेवे लोक जरा शांती ठेवत जाय, एवढे काही लखलख करत नको जाऊ वावरात. कामाची काम तर करावंच लागते मरे लोक, बरोबर आहे, पण काही ना काही जेवे लोक तरी समाधान ठेवत जाय 2 मिनिटाचं. हिरव्या मिरच्याचा ठेसा मस्त केला हो बबिता. ते शेंगदाण्याची तिळाची चटणी कशी करतो तू मला सांगजो बरं, देजो बरं. नाही तर संध्याकाळी तूच करून देजो, भल्ली मस्त लागू राहिली बिचारे. ते अर्धिक पोळी तर काही शिल्लक जाते, आणि एखाद्या ते डब्यात काही नसलं लेकरेल द्याले की बरी कामा पडते. देजो बरं तेवढी मला संध्याकाळी येऊन माझ्या घरी करून देजो, नाही तर मला सांगजो, मग मी करेल तशी. ते त्या शांताराम भोले कोणी वरण भातच दिला तर लेकरासारखा, शाळेच्या डब्यातल्या सारखा दिला डबा मांडून. आणि काऊन तर पोळ्याने आणले का शिल्लक लागेल असतील तर घेणं आहेत मग माझ्याजवळ. आणि ते काय शांताराम भाऊ कमी काम केलं तर येईल वरण भातच खाऊ घालतात काय आज तू. का बबिता, ते करवंदाचं लोणचं कसं घातलं तू, लयच चांगलं झालं बिचारे. आणि कुठचे नेले होते, या वावरातल्या धुऱ्यावर आहे म्हणते ना, आता येत असतात ना ते या महिन्यात. मस्त लोणचं होते, मला पुरीला लयच आवडलं ते, रोज डब्यात नेते. आणि शिल्लक असेल तर देजो मग एखादी भरणी पाठवून, नाही तर मग करवंद घ्या लागतील शांताराम भाऊच्या वावरातले, संध्याकाळी घालून देजो तेवढं लोणचं मग. हो ना, दिलं मी तुम्हाला जे जे लागते ते करून देईल संध्याकाळी. आता पाय ना, वावरातून झालेच तर बिचारी दुपार होते, घरी गेली का नाही तर किती कंबर दुखते माणसाच्या इकून. लोणचे तर काय साधा चहा करून प्या नाही वाटत, आणि तू म्हणतो लोणचे घालून दे. रिकामपणाच्या वक्ती असतात असे धंदे. आणि का कंदील बुटी तो कांदे नव्हते आणले काही हप्ती, लयच महाग होते म्हणते ना. आणि ते टमाटे बी लयच महाग झाले म्हणते. आता काय भाज्या करावं बाई रोजच्या रोज, तर काही समजून नाही राहिलो माय. वावरातला न्याय लागेल काही भाजी, न्याय लागेल इच्छी ते भेटते ना आता ते जंगली भाज्या निघते का नाही, त्याची काही वैक नाही बाई. मला सांगजो बरं ते तरोट्याची त्या याची भाजी कोणती असते तर मग त्याचं बरं जराशी घेऊन जाईल मी संध्याकाळी. उद्या कशी तव्यावर मस्त होते ते. बबिता, ते चिकण्याची भाजी म्हणतात, ते दुसरी भाजी म्हणून राहिली. ते ताव्यावर करतात मिरची खुडून. माया वावरात नाही आहे ते बंडू फुलरच्या वावरात आहे. अरमान निघाली नेजो त्याच्या वावरातली, जाजो नांजो उपटून, काही नाही म्हणत तो, घेऊन येजो लागेल तुला तेवढी.
बाय हो जरा पटापट जेवा आणि लगे कसं घ्या ना. आवड शिल्लक लागला तर पाणी पावसाचा कसा आवड बी लागला शिल्लक तर लय काम होते. जरा आटपा ना. आपण काही डबे पार्टी करायला थोडी आलो काही. घ्या बरं जरा उरकतं घ्या बरं पटापट जेवण करा बरं. पाय बरं बाई वावरात कसे एकाली दोघी चौघी असतो तर कशी भाकर तुकडा धकते. घरी म्हटलं एका पोईच्यावर खाणे वाटत वा इथे तर 2 पाय कुठे गेले समजलं बी नाही बाई. खरंच वावरात यायला पुरते आणि लगे सांगते मग तिनं काम बी होते जेवण बी होते. संगती मग तिनं कामाचा तर पत्ता नाही मले, पण जेवण खावण चांगलं होते भाऊ. ज्याला कोणाला सुधारायचं असेल ना तर वावरात येत जा मस्तपैकी. कामाचा तर माहित नाही किती होते काय होते, पण जेवायचं जर म्हणसाल ना तर माणूस 2 महिन्यात सुधारते. 2-2 किलो वजन वाढते. ना कोणा डॉक्टर जवळ जायचं काम ना काहीच करायचं काम. मग मित्रमंडळी तुम्ही शेतात कोणतं कोणतं लोणचं नेत असता, आंब्याचं निंबूचं की करवंदाचं, कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.